तर आम्ही एक कॅफे चालू केला, डार्क अच्छा. हाऊस कॅफे म्हणून. बर. तर तिथे फूड काय द्यायचं, मुलांना गेम खेळताना वगैरे, सो क्विक पाहिजे. सो ते पिझ्झा सँडविच वगैरे आम्ही तिथं सर्व करायला लागलो. तर ते सर्व करताना मग नेहमीचे आपले सॉसेस वगैरे न करता, सो आम्हाला वाटत होतं की आपण काहीतरी होममेड करूयात. त्या ह्यानी वी थॉट की जो आपण मटणाला मसाला वापरतोय किंवा तो मसाला ऍक्च्युली व्हेज आहे, पण मी तो मटणाला वापरतो, ते आपण स्प्रेड म्हणून आपण वापरू शकतो. बरोबर. ते करून आम्ही सेल केलं भरपूर तिथे. व्हेज पिझ्झाज, नॉन व्हेज पिझ्झाज, ते खूप लोकांना आवडायला लागलं. आणि त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आम्हाला असं वाटलं की हा ॲज अ रिटेलमध्ये पण आपण हा मसाला पुढे नेऊ शकतो. थोडी त्याला आहे आवड, लोकांना आवडतंय. साताऱ्यात मर्यादित न राहता आपण बाहेर पण काहीतरी करू शकतो. सो आम्ही ते पुढे हा मसाला त्याच्यावर मग रिसर्च केला की किती दिवस राहतोय, त्याच्यावर टेस्ट केले, रेसिपीज 2-3, म्हणजे अजून मग आता रिटेल करायचं म्हटल्यावर आपल्याला अजून रिफाईन करावं लागेल. त्यामुळे ते अजून रिफाईन केली आम्ही रेसिपी, आणि मग ते तुम्हाला आता ते पॅकेज फॉर्ममध्ये दिसतंय.